मग कमले काही खास खबर काही गावात फिरले की नाही तुम्ही एवढ्यात? खबर खबर काय खबर विशेष काय नाही, पण एक आहे भाऊ. काय? त्या सरपंचांनी ना सगळ्या ग्रामस्थांना आपल्या सांगितलेल्या लोकांना ते घरपट्टी पाणीपट्टी काय असेल ना लवकरात लवकर भरून टाका म्हटली. अरे ती दौंडी त्याचीच होती का काय काल? हा घरपट्टी न पाणीपट्टी. आपल्या गावातून लय सारा गोळा होतो बरं का, घरपट्टी पाणीपट्टी ते सगळं आरोग्यकरण तीन गोळा होतं. हा अरे या हे ना ग्रामपंचायतचे पैसेच हातात नाही दिले पाहिजे लोकांनी. तुम्ही एक काम करायचं बरं का, हा. काहीतरी करून आपण असं डोकं लावू की ग्रामपंचायतकडे पैसे भरणंच नाही केला पाहिजे लोकांनी. असं करायचं काय मग? करायचं काय, तुम्ही सांगायचं प्रत्येक गावात आहे ना घरोघर जायचं हा आणि सगळ्यांना सांगायचं की तुम्ही पाणीपट्टी भरू नका आणि घरपट्टी बी भरू नका. का पाणीपट्टी घरपट्टी त्यांनी भरली नाही मग भरायची कोणी? अरे सरळ सांगायचं चेअरमन भरणार आहे. चेअरमन भरणार आहे? चेअरमन भरणार आहे. तुम्ही भरणार आहे? अरे कशाची भरतोय मी आता, ते जर म्हणलं ना चेअरमन भरणार आहे, लोक भरीतच नसते. याच्यात 1 वर्ष जाईल, लोक पाणीपट्टी भरणार नाही, घरपट्टी भरणार नाही, याचा अर्थ ग्रामपंचायतकडे पैसेच येणार नाही. बरोबर बरोबर. ग्रामपंचायतकडे पैसे नाही आले तर काय होईल, ग्रामपंचायतला जास्त काही काम बी करता येणार नाही. कारण या सगळ्या निधीवर ते शासनाकडून निधी येतो ते वेगळा, पण जे गावात दिवाबत्ती वगैरे जे लावायचं नाही का, आणि वरतून सरपंचाची अडवणूक होईल. ऐका ना, प्लॅन कसा करायचा असतो त्याच्यावर सरपंच काय करेन सरपंच काय लोकांना म्हणशील पाणी बंद करा, हा लाईट बंद करा. अरे सरपंच विलन होऊन जाईल ना. चेअरमन त्याचा फायदा आपण घ्यायचा. सरपंच कसा वाईट आहे हे दाखवायचं, तरच आपण निवडून येतो पुढच्या वेळेस. डायरेक्ट बिनविरोधच आणि जर आता 1 वर्षावर निवडणुका आल्यात, जर आपण निवडून आलो तर सांगितल्याप्रमाणे 1 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी माफ करून टाकू. आपल्या घरातून घालायच्या का दुसरी कोणी इकडचा निधी उचलायचा आणि इकडे टाकायचा. सगळा प्लॅन झालेला आहे व्यवस्थित. त्यामुळे आता तुम्ही सुटायचं लगेच आणि सांगायचं कोणी घर तुम्ही दौंडी की कोणीही घरपट्टी पाणीपट्टी भरू नका, ग्रामपंचायतला खडकू देऊ नका. चेअरमन आमचे समर्थ आहे, चेअरमन भरतील. सरपंच वट निवृत्त सांगतो पळ प्रेम्या. आलो सामी जाऊन स्वीकार सांगतो. ग्रामस्थांनो, सरपंच अरे ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे ना? तुला माहित नाही का, तू शिपाईंच नू. अहो मग 4-2 ट्रॅक्टर माझ्या रोड का टाका ना. पायजामा वर करून यावं लागत आहे, दुधाच्या गाड्या आहे ना, शाळातले पोरं त्या खड्ड्यात जातात. सकाळीच एक पोरग शाळेला चाललं होतं, त्या खड्ड्यात पडलं, त्याच्या आईनं उचलेलं आणि परत घरी नेऊन आंघोळ करून मोटरसायकलीवर सोडलंय. मोटरसायकली सेवाकडे तिकडे होत्यात राव. 4-2 ट्रॅक्टर टाका. 4-2 ट्रॅक्टर नाही बघायचं. अहो त्याला ते खड्ड्यात बुजवणार राव, पाणी नाही साचणार तिथं. अरे काय होतंय ते, अशा मुरुम टाकला का ते असं पाऊस येतो का असं धुवून जातंय ते. आणि काहीतरी करा राव तिथं, लोक येईना जायनात गावात. ठीक आहे, चांगला पापड्या मुरुम भेटला ना टाकून देतो मी. चालेल. ते आपल्या नेहमीचा मुरमावाला आहे ना, बरं का, नेहमीचा मुरमावाला आहे ना, त्याला सांग, त्याला म्हणा सरपंचाने सांगितलं 4-5 ट्रॅक्टर टाकून घ्या तिथं. सरपंच काही सांगायला मालक झाले का काय ग्रामपंचायतचे? गावाने मला सरपंच केलं म्हणून सगळे निर्णय घ्यायला लागले काय बॉडीच्या विरोधात? मग आम्ही काय चिखला पाण्यात जायचं का मग? तू बोलायचं नाही, तू गप. 2 मोठाले माणसं जर बोलत असले ना तर लहान माणसांनी मध्ये बोलायचं नाही. मी चेअरमन आहे, सरपंच आम्ही बघू. आणि सरपंच काय म्हणले ते मुरुम टाकायचं? मुरुम टाकावं लागेल तिथं, तुम्ही एकदा जाऊन बघा, परत मागच येणार नाही, फसून जाताना गाळात. ग्रामसभेशिवाय कुठलाच निर्णय घ्यायचा नाही. कुठे मुरुम टेंडर भरणार मुरुमचा आम्ही, गावातले लोक भरणार आणि मग ते मुरुम टाकणार, असे निर्णय घ्यायचे नाही. मग ग्रामसभा होईन तुमची 6 महिन्यांनी, तर थांबायचं का आम्ही? आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे जे 1 वर्षाचं मुरुमाचं टेंडर आपण ऑलरेडी काढलेलं आहे आणि त्याच माणसाला आपण देतो, ज्याचं टेंडर निघलंय त्यालाच देणार येतोय. हा, मग अडचण इथून माग टाकायला काय झालं तुम्हाला? आमच्या तिकडं खालच्या शिवारात इतकले माणसं पोहून जावं लागत आहे, पोहून रस्त्याने, आणि तुमचे नुसते पाय फसत येतात. तिकडं अगोदर तिकडं करायचं, 8 दिवस तिकडं मुरुम टाकायचा, 8 दिवस ते काम उरकत नसतंय. त्याशिवाय इकडच्या पांदीला यायचं नाही. तिकडच्या पाणीतले लोक ह्याच गावातले आहेत ना. तरी पहिला नंबर आमचा. अहो लय रन जमणार नाही बाळ्या, नाही तर आम्ही ग्रामपंचायत आता बंद, आम्ही कुलूप ठोकू ग्रामपंचायतला, आम्ही ग्रामसभा बोलू, आम्ही रान उठू. पण अगोदर आम्ही, तुम्हाला माहित नाही बाळ्या, अगोदरच आम्ही अर्ज विनंत्या केल्यात की तिथं मुरुम टाकायचं म्हणून. आणि सरपंच तुमचा शिपाई असला म्हणून डायरेक्ट त्याच्याकडे जमणार नाही, अगोदर तिकडे अहो खालचं. चेअरमन, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं अर्ज आलं होतं, सगळं झालं, पण तिथं ट्रॅक्टर घालायला लोकांचं वैयक्तिक क्षेत्र होतं, तिथं लोकांचे पिकं होते म्हणून टाकता नाही आलं.
आता क्षेत्र का आम्ही सगळं नीट केलंय, कोणाची काही तक्रार नाही, तुम्ही काम चालू करा, इकडे जमणार नाही याच्यावर बरं. आपल्याला काही बोलायचं नाही. बरं मला काय म्हणायचं ते ज्याच्या वावरातून ट्रॅक्टर जाणार ते सोयाबीन वाले तुम्ही आता बघून घ्या. मी सगळं तिथं स्वतः उभं राहील, पण बाळ्याच्या इकडं 15 दिवसांनी 8 दिवस इकडं 8 दिवस तिकडं खालच्या आळेला. बरं ठीक आहे हरकत नाही, देवतो तुमच्याकडे आधी ट्रॅक्टर पाठवून मग बाळूकडे पाठवून मग तर अशी बस. कामं जरा धोरणात करायचा आणि बाळ्यालाही गुरुगुर करायची नाही. येते आईला आता कसं करावं रे बाळू? हा? काय बोलाव का नाही राव? हा ना हे नाही ते अवघडच झालंय आता. चुकलं, मी तुमच्या गावातला नाही व मी तुमच्या गावातला पाहिजे होतो. काय केलं नसतं हे तुला सांगतो, लय विरोधक असतात गावात, इतकं सोपं नाही गावागाडा. पण मी माझ्यासाठी नाही ना राव, गावासाठी सांगतोय ना. त्याच्याबरोबर मी गावासाठी एकटाच येतो का त्या सांगत रोडने? होतो. अख्खं गाव येत आहे. सरपंच हे गेलं नाही का अजून? इथं भणभण करते, आमच्या इथं नाही का गुडघ्यापर्यंत चिखल, आमच्या बरोबर ती बीएमपी चाललो आपला चाललो मी. सरपंच वाद होतील, वाद होऊ द्यायचे नसले तर पहिले तिकडे आमच्या तिकडे मुरुम टाकतो भो टाकतो. असं. हा टाकतो. सरपंच होणं चुकीचं झालंय गावचं. ओ मिठो भाऊ आहेत का? वहिनी बर मी काय म्हणतो, आपले आता जे काय ग्रामपंचायतीचे घरपट्टी पाणीपट्टी आलेले ना, आता ते काय भरू नका बरं का? का बरं म्हणजे? अहो विचारायचंच नाही आता. आता आपली घरपट्टी पाणीपट्टी चेअरमन भरून टाकणार आहे. हा ग्रामस्थांना ताण नाही तणाव नाही, तुम्ही 1 रुपया भरायचा नाही, काळजी करू नका तुम्ही, बिंदास. फक्त भरायची नाही, तुम्ही तुमचे पैसे ग्रामपंचायतीला जाऊन द्यायचे नाही. हा हा चालेल ओके. आहे का बघ तात्या, आहे का बघ घरात? तात्या बोला. आयला आहे तात्या. मी काय म्हणतो, ते आपले पाणीपट्टी घरपट्टी भरले का तुम्ही? नाही भरले ना? हा, बरं झालं, भरू बी नका. आपले पैसे आहेत ना ते आपल्या डाब्यात टाका, सेव्हिंगला ठेवा, पण आपल्या त्या ग्रामपंचायतीला काय देऊ नका. कारण काय होईल, आपली जी घरपट्टी पाणीपट्टी चेअरमन भरणार आहेत. अरे वा वा, असे चेअरमन गावाला लाभले पाहिजे बा. मग बस का? चेअरमनला आपल्या सगळ्या ग्रामस्थांचे इतकं कळवळ आहे चेअरमनला की ग्रामस्थांना ताण झाला नाही पाहिजे, त्यांच्या खिशाला ताण पडता कामा नये, म्हणून त्यांनी ही मोहीम राबवलेली. तुम्ही काय भरलेलं नाही नाही ना, नाही भरू बी नका. लय आनंद वाटला बा, चेअरमन भरताय मानल्यावर. वा वा, असे चेअरमन गावाला पाहिजेत. वा मस्त. मग काय भरू नका, ठीक नाही आहे? नाही, हो जाऊ का? चला हो हो चले. एक काम कर प्रेम आहे, आता त्या नाना आहे का बघ पलीकडच्या घरात, सांगू. सरपंच काय चार लय उतरला? काय 2 महिने झाले राव, पगार नाही काय नाही. ते पाणी सोडणारा येत आला नाही, त्यांनी पाणी सोडलं नाही म्हणला, सरपंचाने पगारच नाही केलाय. आता ते 500 रुपये रोजाने लोकांची इथं कांदे काढायला गेलाय. आता काय करीन तो? त्याला घरदार चालायचं, कामाला नाही जायचं तर काय करीन? मोटरा झाल्या, त्या मोटरा भरायला सुद्धा ग्रामपंचायतकडे पैसा नाही. आता काय करूच काय मी तरी? ते चेअरमननी सगळ्यांना गावात घर टू घर जाऊन सांगितलंय का पाणीपट्टी भरू नका आणि घरपट्टी भरू नका, आमकं नाही फला नाही. आता ग्रामपंचायतकडे जर पैशाच्या नाही, मी काय घरून पैसे घालू का त्याला? बरं घातले बी असते. अहो एक गोष्ट आहे का, तिथं त्या पाण्याच्या मोटरा झाल्या, त्या माणसाचा पगार थाकलाय, तुझा पगार थाकलाय, आता करणार तरी काय काय मी? अवघड आहे राव, काहीतरी करा पण राव. आता काय करू? ते चेअरमन इतके बारे बांधून ठेवलेत ना, तोडता तोडणार. काय रे? तुम्ही ते लोक घरपट्टी पाणीपट्टी भरेना म्हणून त्यांचं पाणी बंद केलं. मग करावंच लागणार. आता काय करू मी तरी? लोकांच्या दृष्टीने तुम्ही झाले ना विलन आणि चेअरमन झाले हिरो. कसं असं झालं? चेअरमन स्वतःची विहिरीतून पाईपलाईन टाकून आता लोकांना पाणी देतो म्हणले. आता तेच देणार आहेत, ते पाणी सप्लाय होतं. म्हणजे चेअरमनची ही गेम होती, आलं का लक्षात? अच्छा. मला विलन करायचं आणि स्वतः हिरो व्हायचं. सगळं मतदान फिरणार आहे. याला आता काय काय करू काय? मी आता लोकांच्या घरात जाऊन पाणी भरून देऊ त्यांना? माझ्याकडे काय रे? काय रे असं होणार आहे? हा आयला गंठन बाळू, मॅच आपल्या अजून हातात आहे, आलं का लक्षात? अजून पण आपण बॉन्डर मारू शकतो. चला सेंचुरीच्या दिशेने वाटचाल करू. चला. सुजाताबाई, तुम्ही वावरात जाताय की नाही कधी? जाते ना सरपंच. कधी गेलो ते शेवटच्या? तुम्ही पाहिलं का ते काय वावर गांजाडलेत आणि ते रानडुकरांनी काय हायदोस घातलाय त्या गिन्नी गावतामध्ये? गवत तरी जागेवर ठेवलंय का? सगळं राऊंड घेतलंय. अहो तुम्ही गावचे सरपंच आहे, तुम्ही काही बघा का नाही? बघा ना तेवढं, मलाच काय अख्ख्या गावाला वैताग दिलंय डुकरांनी. अहो आता ते रानडुकर पकडायचं काम करायचं का सरपंचांनी ग्रामपंचायतनी? मी मस्त पथक आणले असते, पण ग्रामपंचायतला निधी नको का? त्या चेअरमनी सगळ्या निधी दाबून ठेवलाय, लोकांना सांगितले घरपट्टे भरू नका, पाणीपट्ट्या भरू नका. आता मी तरी कुठून निधी आणायचा? काय पदर थोडंच घालणार आहे मी? सगळं जे झालंय ना, तुमच्या वावराची जी विल्हेवाट लागली ना, ती सगळी चेअरमन मुळे लागली. हे चेअरमन काही बी कुठाने करतं आणि मग अख्ख्या गावाला भोगावं लागत आहे. हा का? हा बघा आता तुम्हाला तुमच्याच्याने काय होत असलं तर, माझ्याने तर काय व्हाय ना भाऊ. बाई चेअरमन होतं काय सगळं?
आता कोणी भरायचं राहिलंय त्यांना सांगायचं भरूच नका. पाणीपट्टीच भरू देत नाही आता. चेअरमन अहो काय म्हणता सुजाताबाई? अहो. बरं ऐका, पाणीपट्टी घरपट्टी अजिबात भरायची नाही. ते सगळे गावाची मी भरणार आहे. मग तुमची कसं काय ठेवीन मी? ते जाऊ द्या, माझं ऐका. काय वावरात आहे ना, वावरात अख्ख्या गावात डुकरेले झाले आणि माझ्या वावरात घुसले, सगळं गिन्नी गवत खाल्लं. कोण म्हणलं तुम्हाला? सरपंच भेटले होते, ते म्हणले. मग मी त्यांना सांगितलं तुम्ही काहीतरी करा. ते म्हणले मी तरी काय करू, चेअरमनने सगळा निधी अडवला, नाही तुम्ही पथक बोलवलं असतं, बघा ना काहीतरी करा ना. आज ते ग्रामपंचायतचं काम आहे का ते? आज सरपंचाला जर निधी असतं तर सरपंचाने केलं असतंय का ते? अहो पथक बिथक बोलवायची काय गरज आहे? हे सरपंचाला आहे ना फक्त कारण लागतं काहीतरी. मी स्वतः जातो. तुमच्या मळ्यातले जे रानडुकरे आहेत ना, एक एक असा ताणून मारितो. एक एक अशी धोपाटी घातली ना परत तुमच्या याच्यात मळ्यात काय गावात सुद्धा ते पाऊल ठेवणार नाहीत. हा का? हा तुम्ही सरपंचाकडे जायचीच गरज नव्हती तुम्हाला. चेअरमन एवढा माणूस असताना तुम्ही याच्या त्याच्या दारात हिंडत आम्हाला बरं नाही वाटत बुवा. हा ना, बरं झालं चेअरमन तुम्ही लक्ष ठेवता माझं वावराचं म्हणून. बरं, नाही तर कोणी पाहिलं असतं ना. तुमच्या वावराकडे काय तुमच्यावर सुद्धा लक्ष आहे चेअरमनचं. त्याच्यामुळे तुमच्या वावराकडे काय तुमच्याकडे सगळं कुणी बघत नाही. हा का? हा बर, बघा मग तेवढा. बघायचं काय, आत्ता जातो आणि सगळे डुकर ताणून मारितो. चला कोणत्या मी मळ्यात कुठे आहेत? येऊ? तुम्हाला घरी सोडतो तसंच आणि तसंच पुढे जातो. रानडुकर घुसले सुजाताबाईच्या मळ्यात आणि सुजाताबाई गेली ती सरपंचाकडे. म्हणजे सरपंच कशाला पाहिजे अशा कामाला? चेअरमन कशाला आहे? असं रानडुकर ताणून मारतो ना आता की बघ. चल चला चला. ही पण एखादी काढू का मोठी बांबू? ह्याला. चला चेअरमन हो सात मध्ये आम्ही पलीकडून येतो. अरे तुम्ही कुठे? सुजाताबाईच्या मळ्यात आम्हीच जाणार आणि सुजाताबाईला आम्ही शब्द दिलाय एक एक डुक्कर असं ताणून मारणार. एकटे कुठे जाते तुमच्यासोबत आम्ही? चेअरमन घाबरत असतो का काय डुकराला? हे असं एका डुकराच्या पायावर असा पाय दुसरा ना फाटळून टाकीतो डुक्कर मी. तुम्ही मस्तपैकी शूटिंग करा. मस्तपैकी अख्ख्या गावाच्या ग्रुपवर आणि सुजाताबाईला शूटिंग. वाटलं तर फेसबुक वर जाऊन लाईव्ह त्यांना पर्सनली टाकतो बस काय आम्ही झालं. अरे अख्ख्या गावात नुसतं असा छाप झाली पाहिजे चेअरमनची. आणू का एक डुक्कर धरून? हा जा 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 लवकर. खरे कॅमेरा चालू. इकडे होय. अयो अरे हे काय आपलं जीव वाचून. बाबू सरपंच काही तोडगा काढला का नाही राव त्याच्यावर? चालू आहे माझे प्रयत्न. लावलंय एक प्लॅनिंग मी, जरा बघू काय होतंय काय नाही. सरपंच का रे? झालं बरं का काम? झालं का? एक नंबर कसं कसं? चेअरमन गेले तिकडं, हा. त्यांच्यावर कांबले आणि प्रेम आहे बर बॉडीगार्ड. बॉडीगार्ड. हा ते सुजाताबाई समोर छाप करतो, तुम्ही दोघं बाहेरच थांबा, मी व्हिडिओ शूटिंग करा तुम्ही. हा मी जातून बघतो. बर. गेले हा यांना बघून ती वाघीन आधीच पिसळलेली. हा तीन घेतली यांच्या अंगूर उडी. इकडून एक खाकुरा काढला, तिकडून एक खाकुरा काढला, पाठीवर न खवार वाढले. आणि चेअरमन हसू कुठं आलं मला. चेअरमन ती वाघिणीच माफी मागतो, चुकलं ना बाई, परत नाही येणार. अरे वाघीन आली कुठून? थांबा, तुझे लेकर मला माझ्या लेकरासारखे आहेत. मी तुझ्याकडे काय, आमच्या घरा शेजारी किशोर वाघ राहतो, मी त्याच्याकडे मी मागणार नाही. अरे बाबा ही वाघीन आली कुठून? सांग बाबा सांग याला. इकडे ना त्या गावताची इकडं कोपऱ्यात त्या वाघिणीनी पिल्ल दिलेत. ती वाघिणी आली. हा आम्ही सुजाताबाई थ्रू चेअरमनला सांगितलं की रानडुकरं घुसलेत. चेअरमन गेले रानडुकरं हाणायला. हा तिथं रानडुकरं नव्हतेच, वाघीण होती. असं झालं बाई. ती अशी चावताळली. हा. चेअरमनला पार इकडून तिकडून पार लालबुन केलंय, अख्ख्या अंगाला वार खाली. चेअरमन डायरेक्ट वाघिणीच्या ताब्यात गेला काय मग? आता चेअरमनला नेलंय दवाखान्यात. चेअरमन काय 15 दिवस दवाखान्याच्या बाहेर, म्हणजे डिस्चार्जच नाही 15 दिवस. झालं काम आपलं. आता 15 दिवसात सगळ्या गावागावात जा आणि सगळ्या पाणीपट्ट्या घरपट्ट्या थकलेल्या घ्या. त्या माणसाला पेमेंट द्या, पाणी चालू करा आणि सगळं व्यवस्थित करा. चेअरमनला नीट होऊन मागे येऊस तर सगळं गाव ओके आबाद होऊन जाईल. बाबा सुद्धा काय हा गंटन परत एकदा सांगणार चेअरमन वागिनीला कसं करीत होते. सॉरी ना ग बाई, सॉरी, चुकलं ना, मी चुकून आलो इथं, परत येणार नाही. तुझे लेकर मला माझे लेकरासारखे. वाघिणीला लय घाबरले. घरी जसं करतात ना बायको समोर, तसंच वाघिणी समोर करतात.